सिसकृती या चॅनलमध्ये जेव्हा आपण पॉडकास्ट सिरीज सुरू केली तेव्हा अनेक हेल्थ रिलेटेड पॉडकास्ट्स आपण बघितलेत किंवा हेल्थ रिलेटेड लोकांना आपण भेटलो आहे आणि या सगळ्याला तुम्ही सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. पहिले तर या गोष्टीसाठी तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि आज मला अनाऊन्स करायला खूप आनंद होतो आहे की एक पाऊल पुढे जाऊन आज आपण सिसकृती आर्ट ही नवीन पॉडकास्ट सिरीज सुरू करतो आहे. यात विविध कलाक्षेत्रातल्या लोकांना तुमच्यापर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न असेल आणि त्यालाही तुम्ही तितकाच भरभरून प्रतिसाद द्याल अशी माझी अपेक्षा आहे. पहिल्याच एपिसोडसाठी शास्त्रीय संगीतातलं खूप मोठं नाव भास्कर कन्या म्हणून ज्यांना पंडित भीमसेन जोशी संबोधायचे अशा श्रीमती शैला दातार आपल्याला लाभल्या आहेत. औपचारिक ओळख शैलाताईंची मी तुमच्याशी नक्कीच करून देऊ शकते, पण मला वाटतं की शास्त्रीय संगीताच्या जगतात आणि विशेष करून मराठी माणसाला शैलाताईंची ओळख करून देण्याची गरज नाही. आणि आम्ही गप्पा मारत असताना शैलाताई खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचतील याची माझी खात्री आहे. पण एक गोष्ट मला आवर्जून इथे नमूद करायची आहे की जेव्हा मी शैलाताईंना विचारायला गेले की एक इंटरव्ह्यू द्याल का माझ्या चॅनलसाठी, तेव्हा त्या म्हणाल्या की हो मी बोलीन ना, माझ्या गुरूंबद्दल बोलीन, ज्यांच्यावर मी पुस्तक लिहिलं आहे ते माझे आजे सासरे देवगंधर्व भास्करबुवा बखले यांच्याबद्दलही बोलीन. तर ते इतक्या साध्या आहेत की त्यांना स्वतःबद्दल बोलायला खूप प्रयत्नाने आम्ही इकडे तयार केलेला आहे. तर अजून एक दुग्ध शर्करा योग आज असा आहे की 19 जुलै आज शैलाताईंचा वाढदिवसही असतो. तर अशा दिवशी आमच्या पॉडकास्टला आम्ही सुरुवात करतो आहे आणि त्या दिवशी आपण शैलाताईंचाच इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत आणतो. तर याचाही एक खूप मोठा आनंद मला आहे. शैलाताई, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. नमस्कार. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण पॉडकास्टची सुरुवात तुमच्या सांगीतिक प्रवासाने करूयात. तर दर्शकांना आमच्या सांगा की तुमचं लहानपण कसं गेलं, म्हणजे संगीताचे पहिले धडे, पहिले गुरु, आणि कधी असं वाटलं की आपल्याला आयुष्यात संगीतच करायचं आहे. अशी लहानपणापासून आपण सुरू करूया. माझ्या आईवडिलांचे घरात गाण्याचे क्लास होते. ते जवळजवळ 55 वर्ष होते. बरं. माझ्या जन्माच्या आधीपासून माझं लग्न झाल्यानंतर सुद्धा चालू होते. त्यामुळे घरात गाण्याचं इतकं वातावरण होतं. तर आमचं तसं एक हॉल आणि किचन. तर ते मनोहर संगीत विद्यालय असं होतं, कारण आईचे गुरु पंडित विनायकभाऊ पटवर्धन यांनी आईला सांगितलं की स्त्रियांनी जर गाण्याचं शिक्षण घेतलं त्यांनी प्रसार पण केला पाहिजे, कारण तेव्हा प्रसाराची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी आईला क्लास काढायला लावला, गाण्याचं विद्यालय चालू करायला लावलं. मग ते घरातच होतं आमच्या. त्यामुळे सकाळी उठल्यापासून म्हणजे लवकर 7 वाजता, अगदी उशिरात 7, कारण 8 वाजता क्लास असायचा. त्याच्या आधी घर आवरून व्हायला पाहिजे. ते रात्री 8, मध्ये 2-3 तास काही नसायचं, पण तेव्हा आम्ही शाळेत असायचो. पण आम्हाला सकाळपासून शाळेत जाईपर्यंत आणि घरी आल्यावर रात्रीपर्यंत आम्ही फक्त गाण्यातच असायचो. आणि तेव्हा म्हणजे स्त्रियांनी गाणं शिकणं हे म्हणजे आत्ता असं त्याला एक प्रतिष्ठा आली आहे, पण तेव्हा आईला संगीत विद्यालय उघडायला लावणे आणि स्त्रियांनी संगीत शिकावं असे विचार. ते मनोहर संगीत विद्यालय मुलींना स्त्रियांना शिक्षण दिले जाईल अशी पाठी होती. अरे वा. म्हणजे तेव्हाची पद्धत अशी होती. मग तुमचं शिक्षण घरातच सुरू झालं? आणि सुरू झाल्यापेक्षा आम्ही खूप ऐकलं आणि ते आपोआप घडत गेलं. म्हणजे आज आईला वेळ नाही, मग तबल्याला बसा. आज वडील जर कामाला गेलेत काय संस्थेच्या आमच्या मनोहर संगीत विद्यालयाच्या, मग पेटीला बसा. ते नॅचरल सुरू होतं, कारण असतंच हो असं काही शिकायला. म्हणजे नंतर तर पुढचं शिक्षण वेगळं, पण एक उपजत असणं
त्याचाही परिणाम होतोच नाही. शैलाताई, तुम्ही म्हणालात की लहानपणी घरात खूप गाण्याचं वातावरण होतं, पण बाहेर शहरात पुण्यात कसं वातावरण होतं? आमचा भाग आहे ना खूप मध्यवर्ती, म्हणजे आत्ता सध्या दगडूशेठ गणपती बसतो तो आणि सिटी पोस्टाच्या बरोबर मध्ये आमचा वाडा होता. म्हणजे ऐन मध्यवर्ती भाग. त्यामुळे आमच्या रस्त्याला मिरवणुका, गणपती, पालखी सगळं आमच्या इथनंच, कारण मेन भाग सगळा. आणि बेलबागेत मी लहानाची मोठी झाली. माझ्या लहानपणी माझी आई नोकरी करत असल्यामुळे बेलबागेतल्या आजीने मला सांभाळलं. त्यामुळे बेलबागेत हे म्हणजे दर एकादशीला कीर्तनं. लहानपणापासून मी एवढी कीर्तन ऐकली आहेत. निजामपूरकर बुवा असो द्या, अगदी घातबुवांपर्यंत आता सगळ्यांची खूप कीर्तन ऐकली. आणि मग तेव्हा गाण्याचे आम्ही तिथे कार्यक्रमही, मी यशवंत देव या लोकांचे गाण्याचे कार्यक्रमही बेलबागेत केलेत. आणि आमच्या आईकडे तर सगळे गायक मंडळी यायची. माझ्या जन्माच्या आधी ते भीमसेनजी, कुमारजी यांची आमच्या घरात गाणी झाली आहेत. माझी मोठी बहीण सांगते. पण आमच्याकडे पण मी असताना सगळेच यायचे. आणि कसं व्हायचं तेव्हा माहिती का, कार्यक्रम बसवणं गणपती उत्सवात वाड्यात ही जबाबदारी माझी असायची. आणि पुण्यात असल्यामुळे त्या सांस्कृतिक वातावरणाचाही नाही. आणि वाडा ह्या प्रकरणाचा फार होतो, कारण वाड्यात कार्यक्रम बसवणं म्हणजे मग नाटके आम्हीच बसवायचं, गाणी आम्हीच बसवायची, मग नाट्यसंगीत 4-5 गाणी एकत्र करून काहीतरी रचायचं किंवा डान्स बसवणं, हे इतकं होतं की ते सारखं आम्ही त्याच्यातच असायचो, वातावरणातच असायचो. आणि बेलबागेत दिंड्या यायच्या, दिंड्या फार सुरेख असायच्या. इतकं चांगलं पखवाज वादन आणि इतकं चांगलं गाणं ऐकलंय त्या दिंड्यांमधून आम्ही. मनोहरपंत सबरीसांची दिंडी तर फार सुरेख असायची. बेलबागेत खूप ऐकायला मिळालं. त्यामुळे ना कीर्तनातलं गाणं कसं, साखी दिंडी म्हणजे काय, अहो लहानपणापासून माहीत होतंच तुम्हाला, बॅकग्राऊंडच तयार होते तुमची ना सगळी. त्यामुळे ते फार चांगलं मिळालं मला. आणि मग शाळेत असताना मग परफॉर्मन्सेस वगैरे द्यायला लागला तुम्ही? पहिलीपासून. आणि घरात वाद्य, वडील तबला शिकवत असल्यामुळे तबल्याची फार हौस होती. त्यामुळे मी तबला वाजवूनच गायची. म्हणजे असं वाटायचं आपणच तबला वाजवा आणि आपणच गावं, ते जमायचं. आणि तालवाद्य आणि थोडं स्त्रियांच्या म्हणजे हे असं कॉम्बिनेशन फारसं बघायला मिळत नाही. माझ्या लहानपणी तबला वाजवून गाणारे पण खूप होते, पण बायकांच्यात कमी होतं. त्यामुळे त्याचं तेव्हा कौतुक व्हायचं. शाळेमध्ये पहिलीत मी तबला वाजवून गायले तेव्हा मला एका स्टुलावर बसवलं होतं, कारण डग्गा खूप मोठा होता आणि मी खूप छोटी होते. मग तसं मी पहिलं दुमवी शाळेमध्ये गाणं म्हटलं होतं. मग हे पहिलं वर्ष पहिलीच असायला, मग 4थीपर्यंत चालूच राहतं ते की ही बरी गाणं म्हणते आणि तबला वाजवते. मग सुरू होतं ते. आणि मग नंतर पुढे मग अहिल्यादेवी शाळेत तर काय, म्हणजे इथे लहानपण खूप असल्यामुळे पुढे जरा अजून डोकं जास्त चालायला लागतं ना. मग बोंगो वाजव, पखवाज वाजव, असं सुरू झालं. आणि घरात तर काय वेगवेगळे खेळ चालायचे. ते कुठलंही गाणं लोकसंगीत होतं, तर ते वाजवण्यासाठी मी दोन पायात 2 झांजा अशा एकमेकाकडे तोंड, असेच पाय ठेवले होते असे, म्हणजे एकमेकाकडे तोंड करून त्या 2 झांजा, एका हातात चिपळ्या, हातात घुंगरू, एका हातात डग्गा वाजवायचा आणि गाणं म्हणायचं. असले आम्ही खेळ खेळायचो. पण असं काही वडिलांना भयंकर असं काही वाटत नव्हतं की अरे ठीक आहे, इतकं तेवढे संस्कारच आहेत ना, ते छान वाटायचं तेव्हा. मग गुरु आई वडील दोघं सोडून मग नंतर मग मी इयत्ता 6वीत असताना मला डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्याकडे माझ्या वडिलांनी नेलं, कारण वडिलांचे ते मित्र होते. आणि माझ्या वडिलांना मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचं भयंकर वेळ होतं. भयंकर शब्द वाईट आहे, पण खरंच भयंकर वेळ होतं. ते खूप वेळ होतं, त्याच्यापेक्षा भयंकर वेळ होतं. ते दादासाहेब जेस्ते म्हणून आमच्या योगेश्वरीच्या समोर राहायचे. तिथे माझे वडील दर रविवारी मला घेऊन जायचे आणि जेस्ते काका दीनानाथरावांचे रेकॉर्ड्स लावायचे आणि आम्ही ऐकायचं. मला काही कळत नव्हतं, फक्त मी वडिलांबरोबर, मला वडील मात्र तेव्हा न्यायचे बरोबर. मग तेव्हा वडिलांना असं वाटलं की ही ऐकते तर एखादा तरी हिला मास्टर दीनानाथ मंगेशकरांचं पद आलंच पाहिजे आपल्यासाठी. म्हणजे डॉक्टर वसंतरावांकडे घेऊन गेले मला. तर गुरुजी म्हणले की लहान आहे अजून, मॅट्रिक झाले की घेऊन या. मग मी मॅट्रिकचं झाल्यावर तो रिझल्ट घेऊनच त्यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांचं कट्यार चालू झालं होतं. 67 झाली कट्याराला. तर कट्यार चालू झाल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की ते आधी म्हणले आत्ता शिकायला लागायची आणि मग तुला पुढची तारीख सांगू. मग सुरू झालं तिथनं. ते खूपच मोठे होते, मला काहीच येत नव्हतं, पण मी पण नेटाने जायची आणि ते पण नेटाने मला शिकवायचे.
आणि मग हे मॅट्रिक झाल्यानंतर तुमचं वसंतराव देशपांडेंकडे शिक्षण सुरू झालं गाण्याचं. आता तुम्हाला असं काय आठवणीतले काही परफॉर्मन्सेस आहेत का तेव्हाचे? तेव्हा 1970 साली स्वरानंद नावाची संस्था होती. तर 1970 साली काय झालं, धुळ्याला ते यूथ काय असतं फेस्टिवल, यूथ फेस्टिवल ते असायचं ना. बरं. तर पुण्यातल्या सगळ्या कॉलेजमधले कलाकार एकत्र यायचे. तर तिथे पुण्याला खूप बक्षिसं मिळाली आमच्या यूथ फेस्टिवलला. मग तिथे विश्वनाथ ओक म्हणून होते, ते BMCCचे होते. त्यांनी असं ठरवलं की आपण आज इतके बक्षिसं मिळाले तर आपण पुण्यातल्या कलाकारांचा एक कार्यक्रम तिथे करू शेवटच्या दिवशी. असं काहीतरी झालं. मग तेव्हा आम्ही कार्यक्रम केल्यावर पुण्यात येऊन त्यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि स्वरानंद नावाच्या संस्थेची स्थापना करण्याचं ठरवलं. आणि त्यांना वाटायचं की मुंबई रेडिओला जशी आपली आवड होती तशी लोकांच्या आवडीची गाणी रेकॉर्ड सारखीच बसून स्टेजवरनं म्हणायची. म्हणजे लोकांना त्या गाण्याचा फील आला पाहिजे. म्हणजे त्यात आपलं डोकं घालून वाढवणं वगैरे असं काही करायचं नाही, जशीच्या तशी तशी म्हणायची. पण ते चांगलं होतं. त्यामुळे ना रेकॉर्ड बरोबर परफेक्ट गाणं हे सुरुवातीला आल्याशिवाय आपण बाढ करू शकत नाही ना आपल्या मनाने. ते चांगलं होतं तेव्हा. त्यामुळे मग तेव्हा पहिली मला माणिक वर्मांची गाणी दिली. आणि मी वसंतराव देशपांडेकडे शिकत असल्यामुळे मी या भवनातील गीतपुराणे, नंतर धीर जरी जागृत, बरीच गुरुजींची गाणी म्हणायची, माणिकबाईंची गाणी म्हणायची. ही 70 साली सुरुवात झाली. रेकॉर्ड प्रमाणे गाणी बसवायला लागलो. त्याच्या आधी असं कधी महाराष्ट्रात झालं नव्हतं. तेव्हा हिंदीमध्ये मेलोडी मेकर्स नवीन आला होता आणि मराठीतला पहिला स्वरानंद हा वाद्यवृंद की ज्यांनी मराठी गाणी स्टेजवर रेकॉर्ड प्रमाणे गाऊन लोकांसमोर आणली. म्हणजे 70 साली खरं म्हणजे आमच्या ह्या सगळ्या स्वरानंदीने इतिहास घडवलाय. नंतर ती ट्रेंडच आता काय सगळीकडेच झालेत ना ग्रुप, सगळे भरपूर झाले आता. जसं आमच्या बाळासाहेब माटे पूर्वीचे पेटीवादक, त्यांनी वीणा भक्तिगीत मंडळ काढलं त्यांच्या तरुण वयात. तर बायकांचं भजनी मंडळ काढणं हे पहिल्यांदा घडलं, तो इतिहास घडला. आता काय सगळीकडेच भजनी मंडळ खूप आहेत. तसं झालं आमचं हे. यूथ फेस्टिवलची तुम्ही एक आठवण सांगणार होतात आम्हाला जेव्हा तेव्हा मी तबला वाजवून गझल गायले होते. कारण काय गझल कोणी गात नाही, त्यातनं तबला वाजवून तर नाहीच, म्हणजे आपल्याला नंबर मिळाला पाहिजे हे असलंच काहीतरी डोक्यात ना. तेव्हा दुप्पट तिप्पट करून तबला वाजवून गायले होते. SP कॉलेजला होता. SP कॉलेजला. मग नंतर SP कॉलेजच्या स्पर्धेला तसं तेच गायला लावलं. SP कॉलेजचा एक सन्मान असतो, तो मिळाला होता मला. परशुराम गायिका. तेव्हा परशुराम गायिका झाली प्री डिग्रीलाच. तेव्हा परीक्षक म्हणले की एक तबला तरी वाजवा नाही तर गाणं तरी म्हणा. कारण दोन्ही होणार नाही, कारण जसं गाणं वाढेल तसं तबला वाजवून होणार नाही. तबला वाजवून भावगीत अभंग म्हणतात पण क्लासिकल गाताना. पण त्याचा मला उपयोग पुढे तबल्याचा झाला की आमचे गजानन भाऊ म्हणायचे की सारखा तबलजी कुठे येणार तुमच्याकडे, तर रियाज करताना एका हातात डग्गा एका हातात तमतंबोरा असाच रियाज केला पाहिजे, असाच रियाज. आणि त्यांच्याकडे सगळ्यांना अशीच सवय. त्यामुळे आम्हाला ते फार चांगलं गेलं की तबलजीची वाट बघायला लागली नाही. त्याचा उपयोग एवढा मात्र पुढे झाला. वसंतरावांकडे जेव्हा तुम्ही जायचं तेव्हा तुम्ही एका स्पर्धेत भाग घेतला होता, त्याची आठवण सांगा. माझं लग्न झालं होतं आणि बालगंधर्व नाट्यसंगीत स्पर्धा विलेपार्ल्याला मोठी व्हायची. तर सगळ्यांना आमच्या घरच्यांना वाटलं की हिने स्पर्धेला जावं. तर मी गुरुजींना विचारलं की जाऊ का स्पर्धेला, जा की म्हणले. पण मला बालगंधर्वांची गाणी फार येतच नव्हती तेव्हा, कारण मी दीनानाथरावांची गाणी शिकायला त्यांच्याकडे जात होते ना. गुरुजींकडे तेवढ्यासाठी जात होते. त्यामुळे खरा तो प्रेम काही काही माहीत होती, पण स्पर्धेत गाण्या इतकं छान येत नव्हतं. त्याच्यात मी आपदा राज्यपदा 5 गाण्यात आपदा राज्यपदा पण दिलं होतं. मग गुरुजींना यादी दाखवली. ते म्हणले तू जा ग, तुला आपदा राज्यपदा म्हणायला लोक लावतील, मी सांगतो. पण ते माझं गाणं फक्त 3.5 मिनिटं होत होतं. इतकी मी प्राथमिक होते तेव्हा. पण गुरुजी आमचे तयार. ते म्हणले 3.5 मिनिटं मी सांगितलं तसं म्हण, तिथे जा, छान गा आणि घरी जायचं. परीक्षक घरी सांगायला येतात तुमचा नंबर पहिला आलाय म्हणून. तसंच झालं. ते गाणं इतकं सॉलिड झालं. केवढा कॉन्फिडन्स. गोशप हुजूर बाजाराने लेख लिहिला होता माझ्यावर की ती आली, ती गायली आणि ती जिंकली वगैरे. कारण ते जोरदार झालं होतं गाणं. आणि मी गुरुजींनी काय सांगितलं, घरी जायचं. तर बरेच पुण्यात लोक होते, ते म्हणले थांब पुढचं. नाही त्यांना नाही सांगितलं, म्हणलं नाही मला घरी जायचंय. भयंकर. गुरुजीने सांगितलेलं ऐकायचंय याच्यावर ऐकायचं की घरी जाऊन बसले. मग रात्री माझ्या मोठ्या बहिणीकडे
निरोप आला की तुमचा नंबर पहिला आलाय. गुरुजी खुश. पण गुरुजी आमचे ना नाही म्हणायचं नाही. तर एकदा आकाशवाणीवर त्यांचं मी गाणं गायले, भावबंधनमधलं सकळ चराचर्या. आणि ते गाणं लागलं, मी ते रेकॉर्ड करून घेतलं आणि गुरुजींना ऐकवायला नेलं. ऐकलं त्याने. ते म्हणले, का ग सगळं असं एकदम ओकतेस तू, एवढं ओकायचं कशाला एका वेळी, थोडं थोडं थांबून थांबून म्हणत जा. त्यांना खूप कॉन्फिडन्स, आणि त्यांना ना सगळ्या शिष्यांबद्दल प्रेम होतं. आणि जो ज्याच्यासाठी आलाय ते त्यांना देणं हे त्यांचं काम होतं. म्हणजे मला त्याने असं नाही कधी म्हटलं की मी ख्याल शिकवतो, तुला काय पाहिजे, दिनरात्रांची बदना, दिनरात्रांची बदन. म्हणजे एवढं मुक्त हस्तानी सगळ्या कधी. आणि मग MA ची पहिली परीक्षा होती, तर मी म्हटलं गुरुजी मला दादरा येत नाही, बस शिकवतो. मग दादरा शिकवला. म्हणजे मला जे पाहिजे ते असं त्यांनी, मी सांगतो तसं पण असं काही नव्हतं. आणि मला तर काही यायचंच नाही. माझ्याकडे त्यांच्या शिकवण्या आहेत ना, ते गायला लागले. पहिलं शांतपणे गायचं तेव्हा जरा तरी यायचं, नंतर ते गायला लागलं की काहीच यायचं नाही. मी नुसतीच बसून राहायची. तुम्ही शिकवण्या ऐकल्या ना, तर पहिल्या 1-1.5 मिनिटात मी थोडं काहीतरी गायली, म्हणजे गायचा प्रयत्न केलाय. नंतर काही नाही. तुम्ही रेकॉर्ड सगळ्या शिकवण्या रेकॉर्ड केल्या. पण पुढच्या काळात लोकांना खोटं वाटायचं, मी वसंतरावकडे शिकवतो, ते माणिक, सगळ्यांचं सगळ्या शिकवण्या माझ्याकडे आहेत. तर गुरुजी खूप खुश असायचे. ते म्हणायचे ऐक, जेवढं येईल तेवढं गा. ती इतकी मोठी माणसं होती, त्यांनी शिकवायला तयार झाली, हेच खूप होतं. आणि आता जास्ती कळतं ते. पण फी वगैरे घ्यायचे नाहीत. आपली आवड नंतर तुमची सुधीर दत्तारांशी ओळख झाली आणि तुम्ही आपली एवढं मध्येच ओळख झाली. आणि दोघांनाही गाणं करायचं होतं, त्यामुळे आम्ही लग्न केलं दोघांनी. ते 73 साली. आणि मी भास्करबाब वखले यांची मी नाचून झाले. आणि मला तेव्हा इतकं चांगलं वाटलं, कारण आमच्या घरात मनोहर संगीत विद्यालय, सासरी भारत गायन समाज, एक चौकाचं फक्त अंतर. त्यामुळे तिथे पण सारखं गाणं ऐकायला मिळायचं. त्याच्यानंतर चैत्रबन चालू झाला. मंतरलेल्या चैत्रबन 75ला नाही 73ला वाटतं सुरू झाला. पण माडगुळकर, अण्णा माडगुळकर जाईपर्यंत त्याचे खूप कार्यक्रम झाले नाहीत. पण नंतर गरिमा गेल्यानंतर जेव्हा TV झाला, त्याच्यानंतर इतके कार्यक्रम झाले त्याचे. तेव्हा माझी मुलगी फार लहान होती. म्हणजे मला आठवत आहे 73, तिचा जन्म 75 सालचा आहे. ती 6 महिन्याच्या असताना आम्ही तिला दिल्लीला घेऊन गेलो होतो मंतरलेल्या चित्रपटासाठी. रामभाऊ म्हाळगींनी केला होता कार्यक्रम, तो लोकसभेसाठी आयोजित केला होता. मग तेव्हा लोकसभा बघणं. आणि मग मला अजून आठवत आहे की यशवंतराव चव्हाण होते, तर चव्हाण साहेबांना म्हाळगी म्हणले, हा माझा सगळा सदाशिव आणि शनिवारमधला मतदारसंघ, अशी ओळख करून दिली ती. मंतरलेल्या चैत्रबनातनी. आणि अजूनही खूप सारे कलाकार पुढे आले मंतरलेल्या चैत्रबनाच्या निमित्ताने. आणि माडगुळकरांची गाणी गाजलेली होती, बाबूजींचं संगीत, या दोन म्हणजे दोघंच. या दोघांना घेऊनच आम्ही कार्यक्रम केले. पहिल्या कार्यक्रमाला राजाभाऊ परांजपे, गदिमा आणि सुधीर फडके असे तिघही समोर होते आमच्या. आणि आमचा कार्यक्रम रात्री 1ला संपल्यानंतर ते सगळे तिघजण स्टेजवर आले आणि त्यांनी पहाटे 5 पर्यंत दुसरा त्यांचा कार्यक्रम परत केला. इतके खुश होते की आपण आयुष्यात किती चांगलं काम केलं, ह्या मुलांमुळे आपल्याला कळलं. आणि तेव्हा सगळे यंग लोकांनी तो कार्यक्रम केला होता. आणि त्यात कसं व्हायचं, तेव्हा चित्रपटात काम करणारे विवेक असतील, चित्राते असतील, रेखाते असतील, किंवा रमेश देव आणि त्यांचे मिसेस, हे लोक सगळे ना कार्यक्रमाला यायचे. त्यामुळे अजून छान वाटायचं. आणि गायिका सगळ्याच, माणिकबाई, मालतीबाई सगळेच यायचे. त्यामुळे खूप छान होतं सगळं ते. आम्ही किती प्रयोग केले ना, त्याला काही म्हणजे भारतभर तर केलेच, पण म्हणजे आज शनिवार दुपार, शनिवार रात्र, रविवार सकाळ, रविवार दुपार, रविवार रात्र इतके लागोपाठ पण केलेत मुंबईत. आणि सगळे हाऊसफुल व्हायचे. म्हणजे आमच्या चैत्रबनला येणारे काही श्रोते हे 5ही कार्यक्रम आलेले असायचे. अरे वा, इतके लोकांना आवडत होतं ते. एक मला अजून एक सांगायचं की आम्ही जे गात होतो ना या लोकांसमोर, ते आम्हाला माहित होतं की आम्हाला किती येत आहे ते. त्याच्यात असं नव्हतं की आम्ही माणिकबाईंचं गाणं गातो, असं काही नव्हतं की आपण गातोय आणि ऐकतात, ज्यार्थी हे लोक ऐकतात त्यार्थी आपण जरा बरं असावं आपलं. म्हणजे सगळ्यांचे पाय अगदी पूर्ण जमिनीवर होते. आणि त्या लोकांना ते कळत होतं की ही लोक साधी आहेत पण गायचा प्रयत्न करतायत. त्यामुळे प्रत्येक वेळी आम्हाला प्रोत्साहन मिळत गेलं त्यांच्याकडनं की असं नको गो, असं गा, तू आता ही जागा अशी घे. म्हणजे असं छान मिळायचं. त्यातनं ते वाढायला लागतं ना. मग नंतर मंतरलेल्या चैत्रबनात तुम्ही म्हणालात 82 पर्यंत चालू होतं. मग 82 पर्यंत आमचं चालू होतं. कारण काय झालं, 80 साली
मला स्कॉलरशिप मिळाली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची गाणं शिकण्यासाठी. तर माझे गुरुजी काय म्हणले वसंतराव देशपांडे की ते म्हणले तू आता बाईकडेच गाणं शिक, कारण माझा पुरुषाचा आवाज आणि माझा बायकांचा स्वर याच्यात फरक पडतो ना शिकवताना. आणि ते म्हणले तू माणिक परमांकडे जा, ती तुला माणिकबाई तुला चांगली शिकवतील. मग त्यांनी गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की माझ्या विद्यार्थिनीला स्कॉलरशिप मिळाली आहे, पण माझी इच्छा अशी आहे की तिने माणिक परमा यांच्याकडे गाणं शिकावं. आणि परीक्षक होते तेव्हा मला पंडित जितेंद्र अभिषेकी, डॉक्टर वामनराव देशपांडे, डॉक्टर अशोक रानडे. हे तिघं परीक्षक असल्यामुळे अभिषेकी भाऊ म्हणले ही भास्कर बुवांची नाचून आहे तर ही गाणं चालू ठेवेल. तर ही गाणं चालू ठेवेल असा अभिषेकी बुवांनी विश्वास व्यक्त केल्यामुळे मला ती स्कॉलरशिप मग नक्की झाली. माणिकबाईंकडे माझं शिक्षण सुरू झालं मग मुंबईला. आणि मग मुंबईला ये जा ये जा करायचं. मग माणिकबाईंकडे जाताना मला की 200 रुपये स्कॉलरशिप होती, मग 100 रुपये फी, 69 रुपयाचा पास, बाकी बस नाही प्रवास. पण कोणीच असं म्हणलं नाही. ऐकूनच मला तर आताही जास्त जाणवतं की किती निरपेक्षपणे सगळ्यांना शिकवलं. माणिकताईंच्या आठवणी आणि त्यानंतर तुम्हाला जे जे कोणी गुरु लाभले त्यांच्या काही आठवणी आम्हाला सांग. आठवणी आहेत ना. काय झालं 1980 साली मी असं ठरवलं की आपल्या घरातला माणूस आपल्याला कळायला पाहिजे, म्हणून भास्कर बुवांचं मी त्यांच्यावर चांगलं लिखाण करायला सुरुवात केली. म्हणजे मला खरं ना आधी MA करायचो, मग डॉक्टरेट करायची होती. कारण माझे मोठे दीर म्हणायचे की तुझ्या मागे डॉ लागलाच पाहिजे वगैरे असं. म्हणून मी आधी MA करायचं ठरवलं होतं. तसं मी MA केलं 83 साली, 82 आणि 83ला. म्हणून भास्कर बुवांवर चरित्र काम सुरू केलं होतं आणि स्कॉलरशिप मिळाली. मग माणिकबाईंकडे जाणं सुरू झालं. पण त्याच्यात काय झालं की मला जे कलाकार भेटायला हवे होते, कारण तेव्हा भास्कर बुवांना पाहिलेले 10 ते 15 कलाकारच होते. कारण बुवा जाऊन आम्ही काम सुरू केलं तेव्हा 58 वर्ष झाली होती भास्कर बुवा जाऊन. त्यामुळे तसं दुर्मिळ होतं. त्यामुळे माझ्या डोक्यात तेही असायचं की शिकवणी व्यवस्थित झाली की आपण या लोकांचा शोध घेतला पाहिजे. पण तेव्हा आमचे पंडित गजाननभाऊ जोशी जे डोंबिवली राहायचे त्यांनी मला पत्र लिहिलं की तू माणिककडे येतेस, मग दुपारी माझ्याकडे काय येत नाहीस. माणिकबाईंना पत्र दाखवलं. त्या म्हणल्या जा. म्हणजे आमच्या डोक्यात असं होतं की माझ्या मिस्टरांच्या माझ्या की तिथेच आम्ही गेले डोंबिवलीला तर भास्कर बुवांच्या वह्या आपल्याकडे आहेत, पण त्यातल्या बंदिशी आपल्याला माहीत नाहीत. बरोबर. काहीच माहीत नाही धड. तर हे सगळं माहीत करायचं असेल तर मला गवई ह्या बाकीच्या लोकांशी बोल, पण गवई यांचा पहिला शोध घेऊन मला भास्कर बुवांच्या वहीतल्या बंदिशी मला माहीत झाल्या पाहिजेत, तर मी भास्कर बुवांवर लिहिणार डॉक्टरेट करताना. आता मी लिहिणार काय. त्या सगळ्यांचे परात्पर गुरु म्हणजे गजानन बुवांचे गुरुजी कासेत गुरु, मग त्यांचे भास्कर बुवा गुरु, माणिकबाईंचे विलायत हुसेन म्हणजे आमचे जगन्नाथभाऊ पुरोहित, त्यांचे गुरु विलायत हुसेन कासेम, जे भास्कर बुवांचे गुरुबंधू. म्हणजे या सगळ्या आमच्या गुरूंचे परात्पर गुरु भास्कर बुवा होते. पण एकच पिढी होती मध्ये, म्हणजे मला जे मिळणार ते नक्की होतं. मग दुपारी मी गजानन बुवांकडे जायची. आधी माणिकबाईंकडे 11 वाजता जायचं, तिथनं 1-1:30ला निघायचं, मग गजानन बुवांकडे जायचं, तिकडनं भेटीला जायचं. पण तेव्हा मी एक दिवस राहत होते बहिणीकडे, दादर जायची. यशवंतदेव म्हणायचे माझ्याकडे शिकायले, मग तिथे शिकायचं. पार्ल्याला बहिणीकडे राहायचं. दुसऱ्या दिवशी पहाटे उठायचं, मग गजानन बुवा, मग माणिकबाई, मग परत आकाशवाणीत देव, आणि मग TV. सगळा प्रवास करून सगळा वेळ गाण्यात घालवायचा. वेळ वाया घालवायला नको होता, कारण माझे मिस्टर इथे मुलीला सांभाळत होते, माझी मुलगी लहान होती. तेव्हा असं डोक्यात होतं की वेळ वाया घालवायचं नाही. हे पहिल्यापासून माझ्यात काय आहे काय माहित नाही, पहिल्यापासून एनर्जी होती की एवढ्या ठिकाणी जाऊन आपल्याला आवड ही तितकी होती. मुख्य डोक्यात भास्कर बुवांचं ध्येय होतं आणि त्यामुळे जे मिळेल ते मला पाहिजे. त्यामुळे तिथे गजानन बुवा सुरू झाले. मग आम्ही ज्या बाकऱ्यांकडे राहत होतो त्यांच्याकडे मल्लिकार्जुन मनसूर राहिल्याचे, पण ते त्यांच्याकडे फक्त सामान ठेवायचं की नंतर आमच्याकडे यायचे, मला भया द्या म्हणायचे. मग काय भास्कर बुवांच्या आमच्या बाकऱ्यांच्या घरात ते बसले की गायला लागायचे. आम्हाला खूप ऐकायला मिळायचं. आणि मुख्य बुवांच्या वया समोर ठेवून ते म्हणायचे आमच्यासाठी. त्यामुळे ते सुरू झालं. मग आमचे पंडित राम मराठे हे आमच्या लग्नाचे मध्यस्थ. ब्राह्मणमुळे आम्ही भास्कर बुवांची नाचून झाले, कारण आमच्या घरात गाणारी मुलगी नको होती. हे मला तेव्हा नाही कळलं, हे नंतर कळलंय. तेव्हा त्यांनी माझ्या सासूबाईंनी सांगितलं की पत्रिका जमत नाहीये. कारण भास्कर बुवा जेव्हा गेले तेव्हा तिघी बहिणींचे फार लहान होत्या. तिघी बहिणी म्हणजे माझ्या सासूबाई 2.5 वर्षाच्या, त्यांची मोठी बहीण 4 वर्षाची आणि मोठ्या 11 वर्षाच्या, आणि आईला या तिन्ही मुलीच. आणि पुरुष माणूस घरात नाही. त्यामुळे तेव्हा त्यांना खूप कष्ट करायला लागले. आणि तेव्हाचा समाज, तेव्हा बायका बाहेर गायच्या नाहीत, हे सगळंच होतं ना. त्यामुळे त्यांनी खूप हाल काढले. त्यामुळे त्यांनाच वाटायचं गाणारं शक्यतो कोणी घरात नको,
आपल्यासारखे हाल त्यांचे नको. त्यांचे नको, चांगले नाही होतं ते. पण मग ते मला काही कळे ना की पत्रिका जमत नाही, तर रामभाऊ म्हणले कशी पत्रिका जमत नाही रे, मी 36 गुण जुळून आणतो. ते पत्रिका जुळली आणि आमचं लग्न झालं. पण ते रामभाऊ नंतर ना आमच्याकडेच राहिलायचे. आधी भारत गायन समाजात राहिलायचे, पण आम्ही बाकऱ्यांकडे जेव्हा 79 साली राहायला गेलो, कारण आमच्या भारत गायन समाजात मोठ्या दिरांचं लग्न झालं होतं, आमचं झालं धाकट्या दिराचं व्हायचं होतं. 4च खोल्या होत्या, त्यामुळे जागा बघणं अत्यंत आवश्यक होतं. पण आमच्याकडे पैसे नव्हते. म्हणजे तेव्हा कुठे असे पैसे, कार्यक्रमाला किती 10 आणि 15 रुपये मिळायचे. चैत्रबनला सगळ्यात शेवटी मिळाली रक्कम एका कार्यक्रमाची 50 रुपये. आता आश्चर्य वाटणार लोकांना. आणि आम्ही सगळी कामं करायचो. म्हणजे जर पेटीला कोणी अरविंद सत्ते, 1-2दा असं झालं की अरविंद सत्ते गैरहजर होते, मी तेव्हा मी पेटीला बसले होते. म्हणजे पडेल ते काम अगदी सगळ्या, म्हणजे शिड्या झाडायच्या वरती जाहिराती लावायच्या, सगळीच कामं होती. पण छान होतं ते. तर तेव्हा सगळी कामं करायची. मग नंतर राम मराठे बाकऱ्यांकडे मी जेव्हा ते जागा बघितली राहायला गेलो, तेव्हा मग रामभाऊ म्हणले मी आता तुमच्याकडेच राहीन. मग गजानन व्हायचं ते म्हणते मी आम्ही तुमच्याकडेच राहतो. मनसूर बाकऱ्यांकडे आले की गप्पा व्हायच्याच गाण्याच्या. तेच मग छोटा गंधर्व शेजारच्याच लेनमध्ये राहत होते. सानिध्य या सगळ्यांचं खूप मिळालं. खूप म्हणजे काय, आम्ही त्याच्यातच होतो. शेजारच्या लेनमध्ये छोटा गंधर्व राहायचे, तर त्यांचा मुलगा गेला अपघातात 31 डिसेंबरला. मग म्हणजे माझ्या आईचं माहेर आहे ना, त्यातला निम्मा वाडा छोटा गंधर्वांच्या बायकोचा आहे, तुळपुळे म्हणून, आणि निम्मा खऱ्यांचा म्हणजे माझ्या आईच्या माहेरचा. त्यामुळे आई आणि त्यांची छोटा गंधर्वांची बायको हे लहानपणापासून बरोबर. मग छोटा गंधर्व आईच्या वाड्यात राहिलायचे. म्हणजे ओळख खूप जुनी होती. म्हणून मग मी आणि सुधीर जाताना आम्ही दोघं त्यांना भेटायला गेलो, तर त्यांची बायको म्हणली अगं शैला, पलीकडच्या गल्लीत तू राहते, हा कलाकार माणूस आहे, नुसते बसून असतात, त्यांना गायला सांगा तुम्ही. मग चंदाचे मग त्यांच्या मुलाचे दिवस झाले. मग सुधीर जाता त्यांना आणायला गेले, घेऊन आले. पण आमचं काही म्हणायचं धाडस होईना की तुम्ही गा म्हणून, कारण ज्या ह्याच्यातून ते परिस्थितीनं आले होते. 2 दिवस बसले, म्हणले मी कशाला बसते, मी गातो नाही इथे. आणि जे गाणं सुरू झालं नंतर ते 3.5 वर्ष रोज येत होते. त्याचा फायदा असा झाला, मला जास्ती माझं लक्ष होतं भास्कर बुवांकडे, कारण तेव्हा काम चालू होतं. भास्कर बुवांनी स्वयंवर नाटकात ज्या चाली दिल्या त्या रागदारीच्या, कारण तेव्हा संगीताचा प्रसार व्हायचा होता. कारण त्याच्या आधी असं घडलं होतं की केसरीवाड्यात भास्कर बुवांचं गाणं आधी बालगंधर्व गायले, मास्तर गायले, मास्तर कृष्णराव, लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आणि भास्कर बुवा शास्त्रीय संगीत गायला लागल्यावर लोक उठून जायला लागली. तेव्हा लोकमान्यांनी सांगितलं की संगीत हा पंचम वेद आहे, आणि भास्कर बुवांसारखा एवढा मोठा गायक इथे आल्यावर इथे त्रास होता का म्हणे, ज्यांना बडबड करायची किंवा जाय त्यांनी निघून जा, त्यांनी बाहेर जा. तर तेव्हा भास्कर बुवांना असं वाटलं की इतकं आपण इतक्या गुरूंची सेवा करून इतकी विद्या मिळवली, ह्याचा पुढे फायदा काय. पण त्याला त्याचं उत्तर मिळालं की त्यांना स्वयंवर नाटकात संगीत देण्यासाठी बोलवलं, आणि भास्कर बुवा मुंबईला गेले 16 साली. मला कुतूहल असं होतं की भास्कर बुवांनी एवढ्या गाण्यातल्या रागदारीच्या चाली संगीत प्रसारासाठी नाट्यसंगीतात दिल्या, कारण नाटक बघणारे लोक खूप होते तेव्हा ना. तर मग आपल्याला हे कळलं पाहिजे की आधीचं संगीत काय होतं, पहिलं संगीत काय होतं, नंतरचं संगीत काय होतं. आणि आजही 16 सालच्या संगीत स्वयंवरातलं नाथा माझा सुरू झाला की लोक आजही खुश का होतात. पण छोटा गंधर्व इतके विद्वान होते ना की त्यांना सगळं माहीत होतं. त्यांना जुन्या बंदिशी इतक्या माहीत होत्या की आम्ही पुस्तक समोर ठेवायचं, बद्ध जाऊ कोणाला शरण, की लगेच ते मूळ बंदिश सांगायचे, पुष्पपराग लगेच मूळ बंदिश सांगायचे. मग पंजाब पहिलं संगीत काय, मग बुवांचं संगीत. त्यांनी सगळ्या नाटकातल्या सगळ्या असंख्य पदांच्या आम्हाला ओरिजिनल बंदिशी दिल्या, की त्यामुळे मला ना पुस्तक लिहिताना सोपं गेलं की भास्कर बुवांनी नेमकं काय केलं आणि त्याचं महत्त्व काय आहे. हे असे गुरु लाभणं हे सुद्धा दैवी योजनाच आहे ना. नाही तर मला हे माहीतच नाही, आम्हाला काहीच माहीत नव्हतं ना. छोटा गंधर्व किती विद्वान आहे ते कसं करणार. बरं, ही लोक काही अशी पटकन प्रसन्न होणारी नव्हती की हो उद्यापासून येतो. पण भास्कर बुवा हा मध्यस्थ असा मोठा माणूस होता की तुमच्याकडे यायचं का, येतो, तुम्हाला सांगतो, रेकॉर्ड करून घ्या, त्यांना काय लागेल ते करा, असं होतं आमच्याकडे. त्यामुळे सगळे माणिकबाई त्या कायमच राहिलायच्या. त्यामुळे इतकी लोक घरात आल्यामुळे सारख्या वया पुढे ठेवायच्या आणि माहीत करून घ्यायचं की काय बुवांच्या वहीत आहे. त्याच्यावरनं माझ्यावर खूप टीका झाली की शैला आता नुसत्या बंदिशी घेत हिंडत. मी बंदिशी घेत हिंडत नव्हते, मला भास्कर बुवांच्या वहीत काय हे माहीत करून घ्यायचं होतं. पण लोकांना कसं असतं की
अर्धवट ऐकून अर्धवट बोलायची खूप सवय असते. आणि माझं लक्ष सगळं वयांकडे होतं की मला हे कळलं पाहिजे की या माणसाने काय अभ्यास केला, कुठल्या खायसाहेबांकडनं काय घेतलं. गुरुसेवा माहीत होती पण काय मिळालं आणि ते त्यांनी गायलेलं माहीत नाही, पण ते काय गायलेलं आहे ते मला अस्त्यांतरा तरी कळला पाहिजे. कारण भास्कर भाऊंचं रेकॉर्डिंगच उपलब्ध नाही ना. हो, पण त्याच्या 1922 साली नाही होतं. 1904 साली रेकॉर्डिंग आलंय, पुण्यात 5 साली सुरू झालं. पण भास्कर भाऊ ती नजर नव्हती त्यांना एकाने सांगितलं की तुमचं रेकॉर्डिंग करूया, 2 मिनिटात गा. हां. हो. तर भास्कर भाऊ म्हणले मला हस्त्यांतर म्हणायला 3 मिनिटं लागतात. हो, चुकीचं सांगितलं गेलं. बरोबर. नंतर बाबू शामनाथ गुरटू म्हणजे शोभा गुरटूंचे सासरे त्यांनी प्रयत्न केला की ते म्हणले अहो तुमचा आवाज ऐकायला ही परदेशी लोक आली आहेत आणि त्यांना तुमचं रेकॉर्डिंग करायचं आहे. तर ते म्हणले ह्या लोकांना काही कळत नाही, माझं गाणं कसं ऐकणार. त्यांना कळलं नाही ते. आणि मग काय झालं, ते 3 मिनिटाचं होतं, मग हे नको म्हणले काहीतरी. त्यामुळे 3 मिनिटात कसं काय. नाही पण काहीतरी घडलं असतं ना. काय आता बाकी अब्दुल करीम खानचे सगळ्यांच्या रेकॉर्ड्स आहेत पण यांची रेकॉर्ड नाही. आणि आता जे ऐकवतात ना त्यातली फक्त जौनपुरीतलं 1 मिनिटाचं रेकॉर्डिंग आमच्याकडे, ते चांगलं, ते बरोबर आहे असं मास्तर कृष्णराव सांगायचे. त्यामुळे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि बाकी आहे ते पटत नाही. त्यामुळे तसं तेवढं फक्त एक रेकॉर्डिंग मिळालं. पण ह्या सगळ्या लोकांमुळे किती भास्करबाबा माहीत झाले तुम्हाला कल्पना नाही. कारण त्यांचे गुरु भास्करबाबांच्या जवळचे होते ना. बरोबर. त्यामुळे अजूनच छान कळत होतं की भास्करबाबा कसे गायचे. आठवणी प्रत्येकाच्याच होत्या. हो. आता हा सांगीतिक प्रवास आपण तुमचा ऐकताना म्हणजे एवढा असं अनुभवाने संपन्न तुमचा गाण्याचा प्रवास जो आहे, तर आत्ताच्या जनरेशनला म्हणजे ज्यांना शास्त्रीय संगीतात काम करायचं आहे, शास्त्रीय संगीताचा अभ्यास करायचा आहे, त्यांना काही सल्ला देऊ इच्छिता? नाही, मी सल्ला काय देणार. आता काय का काळ बदललाय ना, तेव्हाचा शांतपणा गेला हो सगळा. तेव्हा मैफलीसुद्धा आम्ही सवाई गंधर्व रात्र ऐकले लोक अजून आहेत आमच्यासारखे. आता वेळच नाही तेवढा ना. आधी लवकर संपवतात, 10ला बंद करतात. आणि मेहनतीला सुद्धा शांतपणा नाही. कारण अनेक गोष्टी लोकांना मुलांना हल्ली करायला लागतात. व्यवधानं खूप आहेत आणि करावं लागतं सगळं ते, पोटासाठी म्हणा काही म्हणा. आणि मग त्यातनं गाणं शांत डोक्याने करणं हेच आता आधी अवघड झालंय. बरोबर. कारण त्याला म्हणजे माझे मिस्टर जेव्हा BCom झाले तेव्हा त्यांनी ठरवलं की काही नोकरी बिकरी करायची नाही, फक्त गाणं करायचं. तेव्हा राम मराठे त्यांना म्हणले होते की आता काळ बदललाय, आधी पोटापाण्याची सोय कर आणि मग गा. म्हणजे तेव्हाच सांगते मी, माझं त्या 74-75 सालचं. म्हणजे असं होऊ शकतं ना. आता तर फारच काळ बदलला. आणि त्यामुळे आणि पटपट मिळतं सगळं. काय नाही, युट्यूबला सगळं मिळतं की तुम्हाला बंदिशी. त्यामुळे समोर बसून शिकणं, समोर बसून शिकल्याशिवाय गाणं येऊ शकत नाही ना. आम्हाला पण सगळे म्हणतात तुम्ही ऑनलाईन शिकवा, पण मला येतच नाही ऑनलाईन शिकवता. नाही येत. काय असू, काय जुनी सवय असल्यामुळे हातात तबला पाहिजे, ठेका पाहिजेच. पण मी जेव्हा इथे ठेका म्हणजे वाजवताना किंवा ऐकताना शिकवते तेव्हा समोर त्याला तिकडे उशिरा कळतं ना. समजा चुकलं की मी म्हणणार थांब, मग तो थांबणार, माझा तबला थांबणार, मग त्याला कळणार, मग तो म्हणणार. हे सगळं थोडं ऑड होतं. ते समोर बसून शिकायला, समोर बसले ताबडतोब सांगता येतं. मी जेव्हा माझ्या विद्यार्थीला सांगितलं का ग कमी लागतोय, तिचं माझ्याकडे लक्षात असलं पाहिजे ना. मग नंतर मी असं वाजवलं की मग सांगते अगं मगाशी ग कमी लागला, मग ती परत ग लावणार. हे समोर बसून पाहिजे, लगेच सांगता येतं काय होतं ते. अगदी. त्यामुळे ते थोडंसं ना, आता म्हणजे माझं तर मी लांब गेले या सगळ्यापासून. कारण आताच्या पिढीला जी सवय आहे ना त्या सवयी आम्हाला नव्हत्या. आणि प्रत्यक्ष त्या लोकांशी बोलल्याशिवाय काही उपयोग होत नाही, माहिती करून घ्यायची असेल तर. आणि मला असं वाटतं आमच्या आता शेवटच्या पिढ्या आहेत आमच्या, की आम्ही अधिकाराने काही सांगू शकू. शैलाताई, तुम्ही इतके गायन प्रकार गायलेत म्हणजे शास्त्रीय, उपशास्त्रीय, दादरा, ठुमरी किंवा नाट्यसंगीत आणि अगदी माणिकबाईंच्या काही लावण्या पण गायल्यात. तर हे सगळे प्रकार गाताना काही रियाजात बदल करावा लागतो का? नाही, तेव्हा तेवढी समज नव्हती की वेगळा रियाज लागतो अशी. पण पहिलं काय असायचं, आधी बाईंचं चैत्रबनमध्ये असताना बाईंची गाणी म्हणणे हेच होतं. पण त्या कशा म्हणतात ते माहित होतं. पण आम्ही गाणं मी ऐकलं खूप. खूप ऐकलं ना खूप, की कळतं की ठुमरी कशी असते, काय असतं. आणि छोटा गंधर्व या लोकांमुळे माहीत व्हायचो ठुमरी किती प्रकाराने गातात, ती कशी गातात.
ह्या सगळ्या गुरूंनी सगळी जाणीव करून दिली. आणि भास्कर बुवांनी स्वयंवरमध्ये जे संगीत वापरलं त्यात लोकसंगीत पण आहे, त्यात गरबा पण आहे, त्यात पहाडी धून पण आहे. मग ती कशी गातात, छोटा गंधर्व आमच्या खूप माहीत होतं. आणि ह्या सगळ्या गुरूंच्या सहवासाने ना प्रत्येक प्रकारची माहिती झाली आणि त्यांनी आम्हाला ऐकवलं खूप. काय ऐका म्हणजे तुम्हाला त्याच्यात नीट माहिती ऐकणं खूप असतं. म्हणजे गाण्यात जवळजवळ 60% ऐकायला लागतं, 20% तुम्हाला चिंतन करावं लागतं, 20% रियाज करायला लागतो, पण ऐकायला खूप लागतं. त्याचा फायदा फार होतो. मग तुम्हाला आपोआप कळायला लागतं की ही पहाडी धून मग कशी गायची, हे गरबे कसे गातात, ऐकल्याशिवाय कसं करणार. अगदी मला हे समजतंय की शैलाताईंचा जीवन प्रवास, त्यांच्या पुस्तकाचा प्रवास, एक माणूस म्हणून त्या कशा आहेत हे एका एपिसोडमध्ये तुमच्यापर्यंत पोचवणं शक्य नाही. तर हाच एपिसोड आम्ही पुढच्या भागात कंटिन्यू करतो आहे. तर स्टे ट्यून्ड फॉर दॅट. आणि तुम्हाला जर सिस्कृती आर्ट हे माझं पॉडकास्ट सिरीज आवडत असेल तर नक्की या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.